एक खूप आळशी मुलगा होता. त्याला काहीच काम करायचे नव्हते. फक्त जेवायचे, फिरायचे आणि झोपायचे एवढंच त्याला आवडत होते. एक दिवस त्याला एक माणूस भेटतो. त्याला त्या मुलाची सवय माहीत असते, म्हणून तो त्याला सांगतो की एक आश्रम आहे, तिथे काहीही काम न करता 2 वेळेचे जेवण आणि नाश्ता भेटतो. तू तिथे जाऊन राहा. हे सर्व ऐकून आळशी मुलाला खूप आनंद होतो आणि तो मुलगा आपलं सर्व घरदार सोडून त्या आश्रमात जाऊन राहू लागतो. त्या आश्रमात एक गुरुजी होते. ते प्रत्येकाला थोडा थोडा वेळ प्रवचन देत असत. ते मुलगा ऐकायचा. उरलेल्या वेळात आराम करून पोटभर जेवून झोपत असे. असेच दिवस जात होते. एक दिवस त्या आश्रमात काहीही जेवण शिजले नव्हते. नाश्त्याच्या वेळी नाश्ता मिळाला नाही. म्हणून त्या मुलाला वाटले की आता दुपारचे जेवण मिळेल, पण जेवणही मिळाले नाही. म्हणून तो मुलगा गुरुजीकडे जातो आणि त्यांना विचारतो की आज जेवण का मिळाले नाही. त्यावर गुरुजी त्याला सांगतात की आज एकादशी आहे आणि सर्वांचा उपवास आहे. तू पण उपवास कर. आज जेवण बनणार नाही. तो मुलगा खूप आळशी होता आणि त्याला खूप भूकही लागली होती. त्याने गुरुजींना सांगितले की मी उपवास करणार नाही. मला खूप भूक लागली आहे. मी जेवेन. गुरुजी बोलले, ठीक आहे, मग दुकानात जाऊन सामान घेऊन ये आणि आश्रमाच्या बाहेर जाऊन जेवण बनव. पण एक लक्षात ठेव की जेवण तयार झाल्यावर पहिला देवाला नैवेद्य दाखव आणि मगच तू खा. तो मुलगा म्हणाला, ठीक आहे, आणि सामान घेऊन तो नदीच्या काठावर पोहोचला. तिथे त्याने जेवण बनवायला सुरुवात केली आणि जेवण तयारही झाले. त्यानंतर त्याने नैवेद्य काढून देवाला बोलावू लागला, देव श्रीराम या आणि जेवून घ्या. खूप वेळ झाला, पण देव श्रीराम काही येत नव्हते. म्हणून तो म्हणाला की मला माहीत आहे तुम्हाला चांगले खाण्याची सवय आहे, पण मला स्वयंपाक करता येत नाही. पण या आणि माझे जेवण गोड मानून घ्या. त्याचा साधेपणा आणि निरागस चेहरा पाहून देव श्रीराम प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिले. त्या मुलाने बघितले तर देव श्रीरामांसोबत माता सीता सुद्धा आली आहे. पण त्या मुलाने तर 2 लोकांचे जेवण बनवले होते, एक स्वतःसाठी आणि दुसरे देवासाठी. आणि आता माता सीता देखील सोबत होती. म्हणून त्याने ते जेवण श्रीराम आणि सीता समोर ठेवले. प्रभू श्रीराम आणि माता सीता दोघेही जेवले आणि निघाले. तेवढ्यात तो आळशी मुलगा म्हणाला की देवा, तुम्ही आलात, खूपच छान वाटले. मला काही खायला मिळाले नाही, पण माझी एक विनंती आहे. तुम्ही पुढच्या वेळी याल तेव्हा आधी मला सांगा की किती लोक येणार आहेत, ते जेणेकरून मी तेवढ्या लोकांचे जेवण बनवेन. त्याच्या या बोलण्यावर प्रभू श्रीराम मनातल्या मनात हसले आणि तिथून निघाले. त्यानंतर तो मुलगा आश्रमात गेला आणि तो दिवस संपला. पुन्हा एकादशीचा दिवस आला आणि यावेळी तो मुलगा 3 ते 4 लोकांचे जेवण बनवण्यासाठी नदीच्या काठावर पोहोचला. त्याने खूप आनंदाने जेवण बनवले आणि देवाला बोलवू लागला. यावेळी सुद्धा मुलाने पाहिले तर प्रभू श्रीरामासोबत माता सीता, लक्ष्मण, भरत आणि हनुमानजी आले होते. मुलाने तर 4 लोकांचे जेवण बनवले होते. यावेळी देखील जेवण कमी पडले. म्हणून मुलाने निराश होऊन नैवेद्य देवासमोर ठेवला आणि तो आश्रमात गेला. पुन्हा एकादशीचा दिवस आला आणि तो गुरुजींना म्हणू लागला की गुरुजी, मला आज जास्त सामान हवे आहे. गुरुजी विचार करू लागले की हा मुलगा एवढ्या सामानाचे काय करतो, कुठे विकत तर नाही ना. मग ते म्हणाले, ठीक आहे, तुला जास्त भूक लागली आहे का. मुलगा म्हणाला, नाही गुरुजी, मला भूक नाही लागली. देवासोबत बरेच लोक येतात, त्यांनाही जेवण लागते. गुरुजींना वाटले की हा मुलगा वेडा आहे. पण गुरुजींनी विचार केला की चला जाऊन बघूया हा मुलगा काय करतो. तो मुलगा सामान घेऊन नदी काठावर पोहोचला आणि त्याने जेवण बनवायला सुरुवात केली.
जेवण तयार झाले तसे तो देवाला बोलवू लागला। गुरुजी गुपचूप हे सर्व पाहत होते। यावेळी देवासोबत खूप जास्त लोक आले होते। हे पाहून मुलगा देवासमोर हात जोडून म्हणाला, प्रभू मला माफ करा, इतके लोक येत आहेत हे मला माहीत नव्हते आणि माझ्यात आता एवढ्या लोकांचे जेवण बनवण्याची ताकदही नाही। तुम्ही स्वतः या, बनवा, खा आणि मजा करा। त्याच्या या बोलण्यावर प्रभू खूप हसतात आणि सर्वांसोबत जेवण बनवू लागतात। लपून बसलेले गुरुजी त्या मुलाकडे येतात आणि त्याला विचारतात, तू काय करतोस? मुलगा म्हणतो, गुरुजी, प्रभू श्रीराम, माता सीता, हनुमानजी आणि बरेच लोक आले आहेत आणि जेवण बनवत आहेत। गुरुजी म्हणाले की तू वेडा झाला आहे, मला कोणीही दिसत नाही। मुलगा चिडला आणि म्हणाला, हे काय प्रभू, एकतर तुम्ही मला उपाशी ठेवले आणि गुरुजींना दर्शन देत नाही आहेत, त्यांना मी वेडा वाटतोय, कृपया गुरुजींना दर्शन द्या। प्रभू श्रीराम म्हणाले, नाही, ते मला पाहू शकत नाहीत। मुलगा म्हणाला, का पाहू शकत नाहीत? माझे गुरुजी खूप महान आणि खूप ज्ञानी आहेत। तेव्हा देवाने सांगितले की हो, ज्ञानी असतील, पण तुझ्यासारखा साधेपणा त्यांच्यात नाही। मुलाने देवाचे म्हणणे गुरुजींना सांगितले की प्रभू श्रीराम म्हणतात, तुमच्यात साधेपणा नाही, तुम्ही माझ्यासारखे साधे नाही, म्हणून तुम्हाला प्रभू श्रीराम दिसत नाहीत। हे ऐकून गुरुजींच्या डोळ्यात पाणी आले आणि ते त्या मुलाला म्हणाले की हे खरं आहे, तुझ्यासारखा साधेपणा माझ्यात नाही, आणि त्यांनी माफी मागितली। तेव्हा गुरुजींनाही देवाने दर्शन दिले। ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात साधेपणा सर्वात महत्त्वाचा आहे। तुम्ही जेवढे साधे राहाल तेवढे तुम्ही आयुष्यात पुढे जाल। जेव्हा तुम्ही साधे असता तेव्हा तुम्ही स्वतः हसता आणि इतरांनाही हसण्याचे कारण देता।